नमस्कार, मी डॉक्टर शैलेश हनगावकर सचेती हॉस्पिटल येथे कार्यरत आहे आणि मी जवळपास 20 ते 22 वर्षापासून स्पाईन स्पेशलिस्ट म्हणून काम करतो आहे. मी बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग पण घेतलेली आहेत. मला प्रत्येक ठिकाणी एकच पेशंटचा कन्सर्न असतो की डॉक्टर सर्जरीविषयी आम्ही ऐकलं आहे, बघितलं आहे, पण व्हॉट इज क्वालिटी ऑफ लाईफ आफ्टर सर्जरी किंवा ऑपरेशन नंतर काय, कशी आम्ही रिकवर होऊ शकतो, किती फास्ट आम्ही स्पोर्ट्स करू शकतो किंवा ॲक्टिव्हिटीज करू शकतो. तर माय नॉर्मल आन्सर माझं जे असतं विथ वेरियस कॉलिग्स आम्ही डिस्कस करतो. तर जवळपास 2 ते 3% पेशंटना काही प्रॉब्लेम्स, इश्यूज होऊ शकतात, ॲडवर्स इव्हेंट्स होऊ शकतात. पण 97 to 98% पेशंट्स कॅन ॲक्च्युअली स्टार्ट ॲक्टिव्हिटीज, ज्यांना आपण EDLs म्हणतो, ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, ते अर्ली स्टार्ट करू शकतात. आजकाल मिनिमलिस्टिक सर्जरी आहे, इंडोस्कोपिक सर्जरी आहे, मायक्रोस्कोपिक सर्जरी आहे, नेव्हिगेशन बेस्ड सर्जरी आहे आम्ही करतो आहे, न्यूरोमॉनिटरिंग वापरून सर्जरीज करतो आहे. तर जे जुन्या पद्धतीमध्ये आपण खूप जास्त ओपन सर्जरी करून ज्या ठिकाणी बराच टिश्यू ट्रॉमा होत असे, ब्लिडिंग बरीच होत असे आणि रिकव्हरी थोडीशी लेट असे. मी इवन आमचे सिनियर्स जे आम्हाला काय सांगतात की पेशंटना 1 महिना 15 दिवस झोपून ठेवायचे, कारण त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी जुन्या काळी नव्हत्या आणि MRIच्या पूर्वी तर बऱ्याच गोष्टी खूप स्लो रिकव्हरी असणं हे खूप कॉमन होतं. पण आता विथ द ॲडव्हेंट ऑफ MRI, पेट CT, वी नो द डायग्नोसिस, इंट्रा ऑपरेटिव्ह इमेजिंग ऑल्सो आपल्याकडे असते. त्यामुळे आय विल टेल टू ऑल माय पेशंट्स दॅट 90 to 95% ऑफ द पेशंट्स विल वॉक ऑन सेम डे ऑर नेक्स्ट डे. म्हणजे त्याच दिवशी किंवा सेकंड डेला आम्ही त्यांना चालायला सुरू करतो. नॉर्मली दे डोंट स्टे फॉर लॉंग, 3 to 4 days मग ते ॲक्टिव्हिटी सुरू करतात. वॉक टू वॉशरूम, वॉक टू बाथरूम, ही ॲक्टिव्हिटी त्यांनी सुरू केली, विच इज अ व्हेरी गुड साईन फॉर अस. आणि विथ मिनिमल पेन मेडिकेशन मी त्यांना सांगतो की तुम्ही जाऊ शकता. आता कोणी म्हणतं की डॉक्टर आम्ही शेतकरी आहोत, कोणी म्हणतं आम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे, कोणी सांगतं की मी स्पोर्ट्समन आहे, कोणी म्हणतं मी बँकेत काम करतो आहे, कोणी टीचर्स असतात. प्रत्येकाचं प्रोफाईल वेगळं आहे, कोणाला ट्रॅव्हलिंग, बिझनेस असतात, ऑल दिस थिंग्स. तर सगळ्यात महत्त्वाचं आम्ही त्यांना सांगतो की खूप जास्त हेवी गोष्ट उचलू नका. सुरुवातीला 4 ते 6 आठवडे जमिनीवरती वाकून बसू नका इनिशियल 4 to 6 weeks, कारण दॅट कॅन गिव्ह यू ट्रबल वाईल गेटिंग अप. उठताना त्रास होऊ शकतो आणि जास्त प्रवास किंवा जास्त वरती खाली किंवा 2-3 मजले चढ उतार असं पहिले 1-1.5 महिना कमी करा. आफ्टर द सर्जरी गिव्ह बॉडी टाईम टू हील. एकदा त्या ठिकाणचे टिश्यूज, सॉफ्ट टिश्यूज, फायब्रस टिश्यूज एक ग्रोथ व्हायला लागते. जर इम्प्लांटेड सर्जरी असेल तर ते फ्युजन प्रोसेस सुरू होते. त्यानंतर पेन क्वोशंट खूप कमी होतो आणि मला वाटतं की मोस्ट ऑफ द पेशंट्स ॲट अराउंड 1 month दे कॅन ॲक्च्युली डू देअर मोर ॲक्टिव्हिटीज इन ऑफिस किंवा हे काम करू शकता. 1.5 ते 2 महिन्यानंतर दे आर मोर मोबाईल टू डू देअर पर्सनलाइज मोस्ट ऑफ द ॲक्टिव्हिटीज. आणि 2 ते 3 महिन्यानंतर 80 to 90% पेशंट्स गो बॅक टू ऑल ॲक्टिव्हिटीज दे वॉन्ट टू डू. स्पोर्ट्समन्स आम्ही तर स्पोर्ट्समनची सर्जरी करतो. फुटबॉलर्स, हॉकी, स्विमर्स, क्रिकेटर्स, हे दे कॅन गो बॅक टू देअर ॲक्टिव्ह लाईफ. पण ॲट द सेम टाईम सर्जरी इज वन पार्ट, बट फिजिओथेरपी आणि रिकव्हरी ही खूप महत्त्वाची असते. रिहॅब हे आपल्या हातात असतं. पेशंटनी पण विलिंगनेस आणि पॉझिटिव्हिटीने जर केलं तर हे शक्य आहे आणि यू कॅन गो बॅक टू मोस्ट ऑफ द ॲक्टिव्हिटीज यू आर डुईंग बिफोर ऑपरेशन. ॲट द सेम टाईम डाएट कंट्रोल आणि थोडी डिसिप्लिन हे ठेवणं महत्त्वाचं आहे, सो दॅट you really can get the best outcomes after this spine operation. धन्यवाद.